जय शिवराय मित्रांनो, मी अनिकेत तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। नुकतेच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 351वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला। या सुवर्ण सोहळ्याचे मला प्रत्यक्ष अनुभव घेता आले। मला साक्षात पंढरीचे दर्शन झाले। प्रत्यक्षात मी पहिल्यांदा रायगड पाहिला। या रायगडाचे दर्शन झाले आणि हा सोहळा कसा पार पडतो हेही कळालं। राज्याभिषेक होऊन 3 दिवस झाले, पण माझं मन मात्र अजूनही रायगडावरच आहे। त्याचं कारण असं आहे की तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे कळेलच। तर चला मग पाहूया या सोहळ्याचे माझ्याद्वारे शूट केलेले काही क्षण। 5 जूनच्या रात्री 9ला गडाच्या पायथ्याशी मी येऊन पोहोचलो व रात्री 11ला गडावर पोहोचलो। गडावर शिरकाई देवीचा जागरण गोंधळ घातला होता। होळीच्या माळाकडे तलवारबाजीचा खेळ होऊन गेला होता। पुढे नगरकान्यात प्रस्थान करून सदरेवर चालू असलेल्या पोवाड्यांचे मनसोक्त आनंद घेऊन त्यामध्ये रमून गेलो। नंतर जगदीश्वरांचे आणि महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन जिथे जागा मिळेल तिथे आराम केला। प्रचंड शिवभक्तांनी भरलेल्या या रायगडावर 2 तास या धुक्यांमध्ये सुखाची झोप घेऊन सकाळी उठून समाधीचे दर्शन घेतलंय। महाराजांच्या व आऊसाहेबांच्या पालख्या जगदीश्वराच्या मंदिरापासून ते सदरेवर जाण्यास हा मार्ग सज्ज झाला। नंतर जे मी अनुभवलं ते शब्दाने व्यक्त होणार नाही, त्यासाठी तो क्षण प्रत्यक्षाने जगावा लागतो। तर पाहूया शिवराज्याभिषेक सोहळ्याचे पुढचे काही क्षण।